बोलायचं नाही असं मला सांगितलं. So, having said that, I personally thank the alumni committee for arranging this. We waited for a very long time to be part of this event. Thank you so much again. Let me introduce myself first. My name is Ganesh Shilke. इथूनच माझं गाव आहे 4 किलोमीटरवरती. 10th पास झाल्यानंतर क्वेश्चन मार्क होता की करायचं काय, मुंबईला जायचं, माथाडीमध्ये लागायचं किंवा दुसरं काय ऑप्शन असेल, कारण तो माइंडसेट होता भागामध्ये. आमच्या भागातले पण काही काय त्याचे माइंडसेट होता. इन्स्टिट्यूट ज्यावेळी चालू झाला 2003ला असेल स्टार्ट झाला फार्मसी, त्याच्या अगोदर तो माइंडसेट होता की 12वी करायची आणि मुंबईला जायचं, काहीतरी जॉब करायचं किंवा माथाडीमध्ये लागायचं. पण थँक्स टू पावके सर, त्यांनी ही लेगसी चालू केली आणि नवीन मॅनेजमेंट ही लेगसी घेऊन पुढे जाते. थँक्स फॉर दॅट. आणि मी फाउंडेशन बॅच मेंबर होतो, तर आमचा एक रिस्पॉन्सिबिलिटी होती की ते कल्चर बनवायचं कॉलेजमध्ये, कारण खूप ग्रे एरिया होता आणि त्याच्यामध्ये कल्चर बनवणे खूप मोठं काम होतं. आय थिंक मी सक्सेसफुली डेड आणि ती लेगसी पुढे चालली, त्याच्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट होते, ते बघून खूप छान वाटते. बोलायचं झालं टीचिंग नॉन टीचिंग आणि स्टुडंट, तर तो एक बॉन्डिंग होतं. ते टीचर स्टुडंट किंवा नॉन टीचिंग स्टुडंट असं नव्हतं, ते फ्रेंड बॉन्डिंग होतं जे सुरुवातीला झालं, अजूनही ते कनेक्टेड आहे. भोसले सर झाले, माळी सर झाले किंवा शिंदे मॅडम, तर तो एक बॉन्डिंग आहे ते आजपर्यंत. आय थिंक ते लाईफ लॉंग असेल ते बॉन्डिंग, कारण ते एकदा झाले घट्ट आणि त्याच्यावरती ती लेगसी कॉलेजची पुढे चालली. थँक्स फॉर दॅट. आणि या सगळ्यांना घेऊन प्रिन्सिपल सर तुम्ही चालवली एक सारथी, तुमचे सगळे सारथी सगळे ते पाया तुमच्या गाडीचा असो, ते चालले पुढे, ते बघून खूप छान वाटतंय. बोलायचं झालं तर आता इथे जमलेल्या स्टुडंटसाठी मी एक मी पर्सनली फील केलं पर्सनल ग्रोथसाठी, तर एक हिंट देऊ शकतो एक तुम्हाला. तर कसं आहे, फर्स्टली तुम्हाला काम करायचं तुमच्या टेक्निकल स्किलवरती. तुमच्या ज्यावेळी तुमची जॉब करताय, तर फर्स्टली तुमचे काही वर्ष तुम्ही सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट तुम्ही जिथे काम करताय ते कधी किती लवकर होत आहे त्याच्यावरती काम करा. नेक्स्ट ग्रोथ, तुम्ही जर तिथेच थांबला तर तुमची ग्रोथ एक सर्टन एक्सटेंट पर्यंतच होईल. त्याच्यानंतर तुमचा ग्रोथचा पुढे स्कोप आहे तो स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगसाठी तुम्ही तुमच्या फिअरवरती काम करू शकता. नेक्स्ट तुम्ही कम्युनिकेशन, निगोशिएशन स्किल, ते तुम्हाला ग्रोथवरती काम करेल. आफ्टर टेक्निकल स्किल, त्याच्यानंतर तुमचा रोल होईल तो 30% स्ट्रॅटेजिक, 70% टेक्निकल. लेटर ऑन इट विल गो टू 50-50%. अँड जसे जसे तुम्ही पुढे जाल ग्रोथमध्ये, तर इट विल बी 100% स्ट्रॅटेजिक अँड 0% तुमचं टेक्निकल स्किल राहील. तर एकाच ठिकाणी अडकून राहू नका. नाही मला सगळं येतं तर मी दुसऱ्याला शिकवणार नाही, खाली पासांग करणार नाही, लोकांना ट्रेन नाही करणार कारण मी माझी जागा फिक्स ठेवणार. तसं करू नका, तुमची ग्रोथ तिथे थांबेल. तर लोकांना ट्रेन करा, तुमच्या जागेवरती येऊ द्या आणि तुम्ही मूव्ह ऑन करा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगकडे. जास्त सिम्पल फॉर्म्युला जो मी एक्सपिरियन्स करतो माझ्या लाईफमध्ये, तो मला एक शेअर करायचा होता तुमच्या सगळ्यांशी. आय थिंक मी तुमचा जास्त टाइम घेत नाही. अँड सेड दॅट एन्जॉय रेस्ट ऑफ युअर डे. थँक्यू सो मच.